नागपूरसह जवळच्या परिसरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अंतिम टप्प्यात असलेल्या कापणीवरील धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी यामुळे चिंतेत। हिंगोली शहरासह परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस। हवा सुटल्याने शहरातील चौकाचौकात लावलेले पोस्टर फाटले। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सर्वांचीच धांदल उडाली। पुण्याच्या मावळ तालुक्यात खरीप हंगामाची कृषी विभागामार्फत जोरदार तयारी। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन सुपीकता निर्देशांक मृदा तपासणीचा कार्यक्रम 9 गावात संपन्न। 750 शेतकऱ्यांचे माती नमुने काढण्यात येणार। बुलढाणा जिल्ह्यात यंदा 7,36,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन। यंदा सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता। परभणी जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा टोमॅटो पिकाला फटका। उन्हामुळे टोमॅटो करपून जात असल्यामुळे शेतकरी अडचणीत। जिल्ह्याचं तापमान 43 अंशावर। नाशिकच्या लासलगावमध्ये उन्हाच्या कडाक्याचा कांदा प्रतवारीवर परिणाम। बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा साठवणुकीवर भर। वाशिम जिल्ह्यात सरबत, सोडा आणि उसाच्या रसाला मोठी मागणी। थंड पेयामध्ये वापरल्या जाणाऱ्या लिंबाचा दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला। मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने भाव वाढले। परभणीत नाफेडकडून अचानक हरभरा खरेदी बंद केल्याने 2,500 शेतकऱ्यांचा माल पडून। शासनाने नाफेड केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पीक विम्याच्या प्रश्नावरून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन। तांत्रिक चुका दाखवत विमा कंपनीने 5,000 कोटी रुपये अडवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। 13 मे पर्यंत थकीत पीक विमा न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तयारी केली पूर्ण। जिल्ह्यात एकूण 3,80,000 क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणार। केंद्र सरकारच्या वतीने धुळे जिल्ह्यासाठी 1,12,700 टन खतांचं आवटन मंजूर। जळगाव जिल्ह्यातील केळीचे दर आता स्थानिक पातळीवर ठरणार। त्यामुळे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर बाजाराची मक्तेदारी संपणार। यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 9 सदस्यीय समिती स्थापन। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसाठी पाण्याच्या टाकीची सोय। देखरेखीकरता मोचान उभारणी। उन्हाच्या कडाक्यापासून वन्य प्राण्यांना मिळतोय दिलासा। रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गंभीर। जिल्ह्यातील अनेक लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी। काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला। अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक। ठाणे शहरावर देखील पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता। ठाण्यात 70 ते 75 पाण्याचे टँकर सुरू असल्याची माहिती। ठाण्यातील साकेत परिसरात टँकरच्या लांबच लांब रांगा। जळगावच्या 40गावमधील नारळी उतावळी बंधाऱ्यातील जलसाठा आटला। 6 वर्षात एकदाही गाळ न काढल्याने बंधाऱ्याच्या पाणी साठवण क्षमतेत घट। बंधाऱ्याची उंची वाढवून खोलीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या हनवतखेड गावात वर्षानुवर्ष पाणी टंचाई कायम। दरवेळी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असल्याने कायमस्वरूपी नळ योजना करण्याची ग्रामस्थांची मागणी। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशाच्या वर गेल्याने जनजीवन विस्कळीत। तापमान वाढल्याने शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा खराब व्हायला आता सुरुवात झाली। हमीभाव आणि तापमानामुळे शेतकरी दुहेरी संकटात। अकोला बाजार समितीत गव्हाची आवक वाढली। गव्हाला 2,345 रुपये दर मिळाला। शनिवारी बाजार समितीत सुमारे 931 क्विंटल लोकल गव्हाची आवक। चंद्रपुरातील रामाळा तलावातील पाणी आटल्यानं माशांचा मृत्यू झाल्यानं मच्छीमारांचं मोठं नुकसान। माशांचा मृत्यू झाल्यानं परिसरात दुर्गंधी। मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडीतून दररोज प्रचंड बाष्पीभवन। जायकवाडीचा पाणीसाठा 45 ते 60% पोहोचला। तर दररोज 45.7% हा पाणीसाठा आहे। दररोज तब्बल 1.917 दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचा श्वास कोंडला। एप्रिलमधील 30 पैकी 26 दिवस हवा प्रदूषित। उष्णतेसह धुलीकरण, वाहनांचा धूर, कारखान्याचा धूर याने हवेची गुणवत्ता खालावली। धुळे शहरातील देवपूर परिसरात अतिक्रमणावर महापालिकेचा हातोडा। महसूल आणि पाटबंधारे विभागाकडून संयुक्तपणे कारवाई। एकूण 200 अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार।
गडचिरोली जिल्ह्यात डिझेल टंचाईची समस्या गंभीर. अनेक पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याचे बोर्ड लावले तर ट्रान्सपोर्टच्या ट्रकच्या लांबच लांब रांगा. आखाती देशातील युद्धाचा जिल्ह्याला फटका. जालनामध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. जालना संभाजीनगर मुख्य महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचं समोर. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी. बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलची दुरावस्था. मागील 5 वर्षापासून स्विमिंग पूल बंदच. स्विमिंग पूलच्या ठिकाणी गवत वाढलं असून फरशी तुटलीय. स्विमिंग पूलकडे जिल्हा क्रीडा विभागाचं दुर्लक्ष. जळगावच्या चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात खतांची बेकायदेशीर वाहतूक करत तस्करीचा प्रयत्न. कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई करत 6,33,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नसरापूर प्रकरणातील आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा निर्णय. भोरमधील वकिलांच्या बार असोसिएशनचा हा निर्णय. भोर पुणे बार असोसिएशनचे वकील आरोपींचं वकीलपत्र स्वीकारणार नाही. भोर वकील संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय उरुणकर यांची माहिती. नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या महिला आघाडीचं आंदोलन. नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी. जळगावच्या पाचोऱ्यात नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि अखिल भारतीय ब्राह्मण महिला मंडळ यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त. नसरापूरमधील अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये निदर्शनं. तोंडावर काळी पट्टी बांधून नागरिकांनी निषेध नोंदवला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायदा करण्याची मागणी. नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी नाशिकच्या लासलगावात अखिल भारतीय ब्राह्मण समाजाक्रमण. लासलगाव पोलिसांना निवेदन देत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी. 3 वर्षाच्या चिमुकलीवर आजोबांकडून झालेल्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा. चिमुकली अवघ्या काही महिन्यांची असतानाच तिला आजोबाकडून शारीरिक यातना दिल्याचं समोर. गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा अत्याचार झाल्याने चिमुकलीच्या आईने घर सोडलं. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून मुलीवर अत्याचार. पालघरचा कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक प्रकार. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भोंदूकडून लैंगिक अत्याचार. कासा पोलिसांनी 55 वर्षीय भोंदू. भुसावळ नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांची निवड जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रद्द. उपनगराध्यक्षांकडे तात्पुरती जबाबदारी. सत्ता बदलाची शक्यता. नगरपालिकेतील सत्ता भाजपकडे जाण्याची शक्यता. पुण्याच्या शिरूरमधील टाकळी हाजी पोलीस चौकीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. तक्रार दाखल न करण्यासाठी पोलिसांनी पैशाची देवाणघेवाण केल्याचा आरोप. एका तरुणाने केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमुळे खळबळ. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात. प्रशासक म्हणून नियुक्त झालेल्या संजय कुमार सुद्रिक यांनी पदभार स्वीकारला. प्रशासक समितीचे सदस्य प्रदीप मालगाव, चंद्रकांत परुळेकर, सागर बलकवडे यांचीही उपस्थिती. नंदुरबार शहरातही रिंग रोड तयार करण्याची आमदार चंद्रकांत रघुवंशींची मागणी. या मागणीसाठी आमदार रघुवंशी नितीन गडकरींची भेट घेणार. शहराच्या पश्चिम भागातून रिंग रोड झाल्यास वाहतुकीची समस्या सुटणार. वाशिम जिल्ह्यात जनगणना 2027च्या नावाखाली सोशल मीडियावर बनावट अर्ज व्हायरल. नागरिकांची दिशाभूल होत असल्याचं समोर. हा फॉर्म पूर्णपणे फेक असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट. जिल्हाधिकारी योगेश कोभेजकर यांच्याकडून नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन. बीडच्या गेवराई शहरात मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी महापुरुषांचे मध्यरात्रीच्या सुमारास पुतळे बसवण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाची होती दमछाक. जालन्याच्या मोतीबाग चौपाटी परिसरात गरुड प्रतिमेची विटंबना करणाऱ्या तरुणावर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद. रील काढून स्टंटबाजी करत या तरुणाला भोवलेलं आहे. नाशिकच्या येवल्यातील गोपाळवाडीत डिझेल आणि पेट्रोलने भरलेला टँकर पलटी झालाय. नगर मनमाड रोडवर पेट्रोल डिझेलची मोठ्या प्रमाणात गळती. दोन्ही बाजूंची वाहतूक बंद. लग्नात वऱ्हाडी बनून चोरट्याची एंट्री. नवरीचे 1 तोळ्याचं गंठण आणि रोकड लंपास. छत्रपती संभाजीनगर गारखेडा परिसरातील तिरुमला मंगल कार्यालयात हा प्रकार घडला. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय.